हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी देवी महात्म्यंतो महिषासुराक देवीनं मारलेले तितले काणे आमी आयकलीची. महिषासूर म्हळ्यार व्हड राक्षसू तागेल खूश प्रकार ताणे चलचे. आमी कालच्या दिसा काणींतू पळयलां सर्व इंद्र आदी देवतेंक तांगेल काम करूं सोणतो तांकां अड्डी दिवनू तांकां बंधना घालनू तोची सूर्य जाता तोची अग्नी जाता तोची इंद्र जाता पुराय स्थानार तोच आसा. सर्व देवदेवतेंक सोलवायला आनी तोची सर्व देवतेंक पीड दिवनू सर्व देवतेंगेल काम तोच करता जाल्यार देवतेंगेल म्हणके निस्वार्थ जावन करतोय निस्पृह जावन करतोय ना. ताका जाय जाल्यार तशी तो चलता. ताका जाय जाल्यार कडेन उजवाड दिता. सूर्याल म्हणके पुरे कडेन उजवाड दिना. खंय अग्नी प्रज्वल जावका म्हणून ताका दिसता थंय मांद्र थंय अग्नी प्रज्वल जावची तशी करता. तशी यज्ञ यागान तो अग्नी ना. खंयचे वायट कडेन उज्ज जावका पळय थंय अग्नी आसा. तसल पुरे बाद महिषासुराले म्हळ्यार निशृंखल एक म्हणटा पळय प्रवृत्ती म्हणून निशृंखल प्रवृत्ती खंयच्या काही तो खंयचे एक कट्टू पडाना अशी कोणेय ताका पळयतले नानातले तेन्ना एक तांगेल खूश प्रकार चलता पळय तश्यो महिषासूर चलता. आज ही आमी साधारण समाजांत हेंची पळोवचें कोणेय कोणाले अंडर आसयनाची आना माणसांगेली बरी कोणेय नाची चेडू तशीची खंय पळयल्यार थंय आमी सांगितली तशी जावका आमी सांगितली तशी चलका तशी खंय एक ಹೊಂದಾಣಿಕೆ म्हळेलें ना. कित्याक म्हळ्यार पुराय जनाक तांगेल खूश प्रकार चलका तशी आशिल्ली देखून कोणेय सांगिल्लें आमी कसालें आयकुका मालगड म्हणीत तें सान म्हणीत तें आमकां बुद्धी नावे आमी तशीच न्हय म्हूण असलें पुरे चिंतना हेंची महिषासूर म्हळेलें मद दर्पो अहंकारो मनांतुले एक अज्ञान या पुरे महिषासूर एक देवी स्तुती करतना देवी लागीं आमी राक्षसांक तिणें संहार केल्ले म्हूण म्हणन ताचें प्रयोजन कसलें म्हणून काली सांगला म्हळ्यार आमगेल्या आंगांतुले राक्षसांक ती संहार करता. तशी महिषासुराले मर्दन जालें ताजे नंतर ब्रह्मादी देवते पुरे ಒಟ್ಟು ಜಾವನು ಒಟ್ಟೂಚಿ ತನ್ನಿ इंद्रो ब्रह्मो इत्यादी देवते तांणी देवीक नमस्कार करताची नतमस्तक जाताची आनीक एक असं म्हणटा तांकां भारी संतोश कित्याक म्हळ्यार ते व्हड महिषासूर मेल्लो आमकां कोण म्हणटा भात दिवन खाताशिल्लो म्हणना संहार करूच्याक असाध्य म्हणून लेखून घेतिल्लो तसले महिषासुराक देवीन मारली नमे म्हणून म्हणलेलें एक संतोशारी देवीक तांणी नाना रितीरी स्तोत्र करताची पळय ह्या स्तोत्रान हे ಒಟ್ಟು जावन स्तोत्र करताची म्हळ्यार विशय येयलो. ब्रह्म रुद्रादी देवते सर्व जन ಒಟ್ಟು जावन ब्रह्म इंद्रादी देवते सर्व ಒಟ್ಟು जावन देवीले स्तुती करताची ಒಟ್ಟು जावन स्तुती ಒಟ್ಟು म्हळ्यार एक शब्द आयच्या दिसांत आमकां पळोवचें मेळना. तेची सांगली नमे अविभक्त जावन आशिल्ले कुटुंब आतां विभक्त जाले विभक्त जाल्यार वाड न्ही आतां कशें म्हळ्यार येद्दोळ कशें आशिल्ले म्हळ्यार आमगेले चेडूं म्हूण आतां ते वयना मालगड्याल इतले एका घरान तो आनो अम्मा पूतू सून असं म्हणून जाल्यार पूतू सून तांगेर इतल्याक आनो अम्मा वृद्धाश्रमाक नक्काचे नक्का एककलेले जीवन आमगेलें मांद्र आमी पळोवचें तशी जालां आतां. हे स्तोत्रान आमकां एक शिकवण मेळटा कसलें म्हळ्यार समश्टीन तूं केन्नाय
संतोष असं जय असं म्हणून व्यष्टींतू ना म्हणून सांगून तशी सर्व देवते आता समष्टीपूर्वक जल्लेली देवीनं देवीक देवीने येऊन महिषोत्सरा मार्क दिला ही कशी देवीक सृष्टी केलेली आहे. कशी ती देवी येयली सुरवेक विष्णू तेजसानं तेजस आयलो ताजे ब्रह्मान तेजस दिलं मागीर रुद्रान दिलं सर्व देवतेन तांकां तांगेली तेजस शक्ती दिल्ली ती एक व्हड उजवाडा पोंजी जाली तिची स्त्री रुपार आयली तिची देवी ही म्हण म्हणटाची आमी तशी तिका सर्व देवान देवतेन तांगेले आयुध दिल्ले नारायणान समीत तिका आयुध दिल्ले म्हण पळयताची तशी सर्व देवांगेले सामर्थ्य ओट्टू मेळणू ही देवी जलील नाश जावच्याक शत्रू नाश जावच्याक दुष्टाल नाश जावच्याक अधर्म नाश जावच्याक त्याची आम्ही ಒಟ್ಟು ಜಾಯ್ನತ್ಲ कितली ತೊಂದರೆ पडे आजी खंय घरांत जेवो देवस्थानांत जेवो अन्य कडेन जेवो दुसरे कडेन जेवो कोणीय ಒಟ್ಟು मेळणीक काम करचें म्हणना तांणी करलें तांणी करचें आमकां तें आमकां सांगल्यार मात्र आमी करचें असली एक भावना पुराय कडेन पुडी तशें नाशिल्लें एक खंयचें काम देवळाचें जेवका म्हणना कोणाले घर कडेन वारडी कसल्यारी चार घर कडचे ಒಟ್ಟು मेळणू काम करून संतोष रे थंय परस्पर प्रीती वाडत आशिल्ली प्रति एकल्या मध्ये प्रीती वाडत आशिल्ली तशी ಒಟ್ಟು गुडसूच्यान प्रीती आसा ही महामाया म्हळ्यार कसं न्ही ती माया म्हळ्यार सर्व जनान प्रितीन वाडची तशी प्रितीन आसची तशी करची एक देवी ती तशी खंय परस्पर प्रीती आसा थंय महिषासुराल तसल दुष्ट शक्ती रब्बना म्हण दाखोवचे खातीर हांगा रुद्र इंद्रादी देवते तांगेल शक्तीन हिक पुरे रूप मेळ्ळा तशी तिका आयुध तांणी पुराय जनान ಒಟ್ಟು कोन्न दिला ते सर्व तेजस सर्व आयुधान तिणें सर्व राक्षसांक दुश्टांक नाश केला ताका समजावन आतां देवीक तांणी भारी एक संतोषान प्रितीन तांणी नतमस्तक जावन तांणी देवीक स्तुती करताची सांगताच की कसं नाही अन्यक पळय हांगा कळटा कशी देवत केन्नाय परस्पर सहकारान जीवन करताची देवान भावयतानेन ते देवा भावयंतः बह परस्पर भावयंतः श्रेय परममाप्स्यत म्हूण सांगून कृष्णान भगवद्गीतेन तू सांगला देवते सहयज्ञा प्रजा सृष्टवा प्रजे सृष्टी करतनाची पंचयज्ञ सृष्टी करून देवान प्रजेंक सृष्टी केलेले म्हणून हे पंचयज्ञान तू देवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ पुरो येता परस्पर सहकारान जीवन जावका म्हणून दाखोवचे खातीर ह्या पंचयज्ञ देव सांगताय आमी देवते खातीर कसं सगळं करताची ते घेवन संतोष जालेले देवते आमकां कसले दिवका ते तांणी दिताची म्हूण सांगून तशीची एक काणेस कसं न्ही म्हळ्यार आमकां चेडूपणार सांगची काणी ती एक रायो तागेले जन कितली प्रितीर आसाची म्हूण पळोवचे खातीर परस्पर तांगेले मदें कितली ताळमेळ आसा कितली प्रीती आसा म्हूण पळोवचे खातीर एक रायो एक पंत गांवांत म्हळ्यार तागेल्या राज्यांत एक जेवण दवरयसीत ते जेवणाक पुराय जन येताची रायान दिवची जेवण ते मागीर रायान स्वयं राबोवन वाडोवचें म्हणटा कितले जाय तितले आमी खावेत म्हळ्यार संतोशारेची पुराय जन येयली तांतू पंडीत पामर आन्यक दुसरेक म्हणना पुराय जन सगळे तांतू ओडादांचे दुर्बळे तो ज्ञानी यो अज्ञानी तो दुड्ड आशिल्लो यो दुड्ड नातिल्लो कसलें ना सर्व जन परस्पर पुराय आयल्यांची तशी रायो तांणी पुराय आयले फुडले तांकां पन्न येदरा बदरा साल घालून बैसून पन्न घालून तांकां वाडो सुरू करता पुरे पन्नार वाडो जावन शीत वाडटा म्हूण म्हणटना राय सांगता एक आतां पळय पुरे पन्नार वाडले वाडो जाले शिवाय हात घालून पन्नारी म्हूण आसा आजी कोणाकय ते अभ्यास हांव चड जावन गोतना तो पुराय रंदयान्यक दुसरेक सकडी वाडताची हें पुरे परिवार देव शीत म्हळ्यार अन्न ब्रह्म तशी लेखुका परमात्माले आराधन सुरवेक मागीर परिवार देवाल न्हय तशी एक चिंतन आमी करून घेवन म्हळ्यार हांव हें उदाहरण एक सांगचें दृश्टांता खातीर सांगचें देवाक देवा मान सुरवे आराधन करता तशी केन्नाय कशी म्हळ्यार पन्नारी शीत
आयल्याशिवाय अन्न ब्रह्म आयल्याशिवाय आम्ही पान रांद यांनी खाऊन उष्टी कोरू ना पान शीत वाण जेव्हा खाते उष्टी पानार शीत वाढची नाही शीत वाण झाले नंतर ते शीत ते आम्ही अहम वैश्वानरो भूतवा की अन्नपूर्णे सदापूर्णे म्हणून की ते शीत परमात्माक अर्पण कोरनो मागीर पांच घासू देवा उडगास कोरनो मुख्य प्राणा उडगास कोरून पांच घासू थंडा घालून जाता मागीर जेवच्या शूर कोरका म्हण सांगून आजी कसं लेगोत ना आजी रांदई कूट आता ಸ್ವಲ್ಪ वाडोस आमगेल बदीन हंगा कसं की एक रांदई पडली कुडले त्या रांदई खाऊन वयचली अनेक रांदई येतात ती बाई खाऊन जे लास्ट शीत ना सगळेची उष्टी पान पुरे खाऊन 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 तंतू शीत वाढले मागीर सार वाढले ते जेवलीची ताका एक चंद क्रम आसा ताजे खातीर समाराधना म्हणजे समाराधना पुराय जनांना ओटू जावन एक पंत परमात्माले ते अन्न प्रसादू घेऊ का म्हूण सांगून ताका जेवणाकय मस्त क्रम आनी म्हूण आसो ते एक न्हय एक दीस खंयचे एक विशय येतना त्या बाई सांगून वता तशीची आतां हांगा पुराय पन्नार वाण जातरी आनी शीत वाडका म्हणटा राय म्हणाल खंय एक कंडिशन आसा कसलें म्हळ्यार हात मडचे ना अशी तुमी जेवका तशें जाल्यार मात्र वाडो सुरू करचे कोणाक हात मडचे ना अशी जेवच्या जाता म्हूण जाता तांणी मांद्र पन्नार बैसले सई वरलेल पुरे जनान उठा येत तांकां वाडो ना म्हूण म्हणटा खंय राय त्या वेळार तांणी आलोचन करला रायान दिवचें भोजन भारी रुचस म्हूण सांगून येयली हांगे तान रायाल एक नवें कंडिशन कसं जाला बाया म्हूण दिसता जाल्यार बैसून तांणी आलोचन करता की तांत भितर ज्ञानी जनय आशिल्लीत न्हय तांणी एक उपाय सांगताच की पुराय जन परस्पर कन्ना 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 सांगताच आनी जैत राया तूं शीत वाडय आमी आत मडची ना अशी जेवताची कडे रायो पुराय पन्नार वाडतकी राय रब्बून पळयत खंय कसलं करताची पळया म्हूण कडे हान्नी कसं करताची हें लायनार बशिल्लें येद्रा बद्रा तोंड करून बशिल्ले जन तांगेल पन्नान तुले शीत काण येद्राच्याल तोंडा घालताची तो तागेल पन्नान तुले रांदई शीत काण हें ह्यागेल तोंडा घालता तशें आत मडचुच्या ना न्हय तांगेल तोंडा दिवचें अशी करून तांणी जेवलीची पळय हें परस्पर भावना प्रिती तशें जावन तांकां तें जेवण करूं जालें वय वे ताचे खातीर म्हणजे एकल्याक पुराय तांणी एकल्या आदरसून व्हरका म्हूण तशें जाल्यार आमी सांगची मात्र करनाची ताचे खातीर संघे शक्ती ही म्हूण म्हणटा जाल्यार ಒಟ್ಟು जन मेळ्ळे ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಲವಿದೆ संघे शक्ती ही तशी जाल्यार आमकां एक व्हड अभ्यास मनशाक कसो न्ही म्हूण म्हळ्यार लागीं घरकड कसलेची चोर येयले म्हूण जेवो कसले वायट जालें म्हूण कसले तांणी बोब मारले कसले जाल्यार आमकां कसले तांगेले घरकडची सुदी तांणी कसं जेवका तें करची मागीर हेर दीस म्हणटा कोणी अयो तुमकां गोतून हांवें लागीं घरकड चोर येयले की तुमगेले तांकां पुरे मारून सर्व वेल्ला खंय म्हूण म्हणटना चिरू दिसूना असो मस्त घालून मार वता आशिल्लीची तशी जेवका तांकां म्हूण तांगेले हांगा चोर येतनाची बोब मारतना आनी चमकल जाल्यार आनी कडेन चोरी जेवचें जायनाशिल्लें जाल्यार त्या कोणकी तांकां म्हणलें की अयो तुमी जागृत जेवका आशिल्ले तशें जाल्यार तुमकांय भंय ना आत्तां तागेले घरकडनं चोर येयलो आमगेले घरकडेन येयले तेन्ना पळोवन घेतले सय तेन्ना म्हूण म्हणची बुद्धीची मनशाक आतां चड म्हूण सांगून तशीची फुडल्या काळान तो असल जीवन ना परस्पर सहकार ताळमे भारी एकले ओट मेळून काम करचें सकडशिल्लें परस्पर ताळमेन सहकारान आसूचें कूड कुटुंब व्हड कुटुंब अविभक्त कुटुंब तशें जावन प्रती चेडवांक देशा वयरी प्रिती मलगड्यांगेल वयर प्रिती सकड आसतशील आत्तां सेल्फ सेंटर्ड जीवन म्हळें न्हय तशी आमकां आमगेले मात्र विंगडाल नाका तशें पळोवचें गेल्यार जन्म दिलेलो आमी आमगेलें म्हूण म्हणटा पळय हें सेल्फ सेंटर्ड मन आशिल्लें तेन्नालें जीवन कशें म्हळ्यार आमी मात्र म्हण तें आमी तूं आनमाय आसना तांकां जन्म दिलेलें आनमाय आसना तसले एक स्वार्थाचें जगत जाल्यार हांगा ब्रह्म रुद्रादी देवते ಒಟ್ಟು जावन तांणी ते देवीक स्तुती करताच कसं स्तुती करताच पळया तांणी सांगताच की कसलें देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निशेष देवगण शक्ती समूह मूर्त्या सर्व देवगणाचे म्हळ्यार सर्व देवतेंगेले आमी पुराय देवतेंगेले आमगेले शक्तीचे पुंजान मूर्तिवंत जावन आशिल्ले तुगेले एक आत्मशक्तीनं हें जगत सगळे व्याप्त जाल्ला समस्त देवतेंक महर्शींक सकडी श्रेश्ठ जावन आशिल्ले
पूज्य जावन आशिल्ले ते अंबिका देवीक भक्तीन नमस्कार करताची आमगेल नमस्कार तीन घेवका आमकां बरी जेवची तशी कोरका म्हण तांणी मागताची वापास सांगताच की कोणाला एक असदृश प्रभाव बल सकडस त्या परमात्मो विष्णू ब्रह्म रुद्र इत्यादी रूपारी वर्णन करू जायना की तसल ती चंडिका देवी समस्त प्रपंच राखची खातीर ते अमंगळाचे भय दूर करचे खातीर ती देवीन मन दिवका आमकां म्हूण तशी यस्या प्रभावमतुलं भगवान अनंतो नाशाय च शुभ भयस्य मतीम करोतु आमकां कसले अशुभ कसले भय कसले वाईट सकडी येना नशी चंद चांग सद्बुद्धी दिवन तूं राखू का म्हूण तशीची या श्री स्वयं सुकृतीनां भवनेषु अलक्ष्मीः भवनेषु लक्ष्मीः पापात्मना कृतधियां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा तां त्वां नताः स्म परिपालय देवी विश्वम म्हळ्यारी या श्री ही खंयची लक्ष्मी पुण्यवंताल घरकडे ती लक्ष्मी स्वरूपी जावन आसतकी कोण देवी पुण्यवंताल घरकडे लक्ष्मी स्वरूपी पुण्यवंत म्हळ्यार कशी आसताची शुचीनाम श्रीमता नाम गेहे योगभ्रष्टो जायते म्हूण सांगून कृष्णान सांगला म्हळ्यार पुण्यवंत जन म्हळ्यार त्याची मस्त चांग काम आनी कोरून मांत्र कंचकी एक रितीन योगभ्रष्ट जालेले म्हळ्यार कडे वेळार तांच्यान देवाल काम करूं जायना तसल पुण्यवंत जीव तांणी शुचीनाम श्रीमतानाम गेहे तांकेक लायक आसूच कडेन लायक आरोग्य सकड सुच कडेन आदी व्याधी नतिले एक घरांत तांकां जल्म मेळटा म्हूण सांगून म्हणली पळय थंय तसले त्या पुण्यवंत म्हूण जाले तशी थंय ती लक्ष्मी जावन आसतकी आतां लक्ष्मी आशिल्ली विंगड जावन दिसचें आसवें म्हूण आमकां दिसला रे लक्ष्मी चांग जनाल घरांत ती लक्ष्मी स्वरूपी जावन आसता म्हळ्यार शुभ संपत्तू शुभ गुण शुभ पुरे मंगळ 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 जे तर आसता तेंची ह्या हांगा सांगली पळय पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा तां त्वां नताः स्म परिपालय देवी विश्वम म्हूण सुकृत केलेल्या घरांत ती लक्ष्मी स्वरूपी जावन आसता जाल्यार कसले पाप केला तांगेले घरांत अलक्ष्मी जावन आसता अलक्ष्मी म्हळ्यार कसं न्ही लक्ष्मी म्हळ्यार लक्ष्मी म्हळ्यार दुड्डू आमी संपत लक्ष्मी म्हूण लेखला रे देवान संपत दिवच्यो सद्विनियोग करच्याक ती खंयच्यो संपत आमकां येता ताजीन आमी देवाले चांग विनियोगा खातीर देवा खातीर देवस्थाना खातीर सगळे आमी खर्चुका जाता खर्चिताचे आमी तशीची पुण्य नातिले पापिश्टान संपत ओट्टू केला ते खंयच्या खर्चून वचे देवाल कामाक खातीर खर्चून वचना तशी अलक्ष्मी म्हण तशी जाय जाल्यार सगळी एक संपादन केल्लें म्हूण लेखया जाल्यार थंय परमात्माला अनुग्रह नावे तो संपत तो ताजी त्या वायटाक जत तो संपत वायटा जेवचें म्हळ्यार कसं न्ही अलक्ष्मी म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार तो संपत नाश जाता वायट कामाक विनियोग जावन नाश जाता कितलेकीची मोड्डांक गेल्या घरांत चेडवान वायट बुद्दीन सर्व कळवून घेवचें आसा तांकां वायट दुश्ट बुद्दी येता कसकी मदिरा पिवचें कसं की नाका जाल्यार खावचें भोंवचें करचें हें पुराय वायट बुद्दी धर्म कार्याक विनियोग जाल्यार ती लक्ष्मी अधर्म कार्याक विनियोग जाल्यार ती अलक्ष्मी तशी पापिंगेल घरांत ती अलक्ष्मी स्वरूप काय त्याची सुसंस्कृत जनाले घरांत हृदयांत निश्चयात्मक बुद्धी जावन आसता तूं म्हूण म्हणटात तांणी म्हळ्यार सुसंस्कृत जन म्हळ्यार कोण परमात्माला अनुग्रहार जन्म आयिल्ले भारी जन्मतः चांग जन्मतः साधक आनी की तांणी कसं की तांगेले ते एक सुसंस्कृताल घरकडे येयली कुडले तांणी एक निश्चयात्मक म्हळ्यार दृढ बुद्धी जावन आसताची मनांत कसलेय चंचलत ना सज्जनालांत श्रद्धा जावन आसता म्हळ्यार सज्जनांक दुर्जनांक परमात्माला वयर कसले श्रद्ध म्हूण ना जाल्यार सज्जन जनांक देवाल वयर भारी श्रद्ध आसा तशी हांगा सुसंस्कृताल हृदयांत दृढ ज्ञान म्हळ्यार परमात्मा विशयांच्यो एक दृढतत्व त्याची सज्जनांक श्रद्धा त्याची सद्वंशज तांगेलांतू लज्जी जावन आसता की ती सद्वंशज म्हूण म्हळ्यार कोण
एक चांग सज्जनालांतू ती लज्जा म्हळेल गुण लज्जा म्हळेल अर्थ कसं नाही आम्ही कसले पाप काम केल्ले आमगेल निमती जावन गेल्ले म्हण जाल्यार आमकां पश्चाताप येवचे आनी आमी कर्णाची देवा म्हण सांगून देवाले मागून शुद्धार आसचे हें आमी कसं म्हणटाची म्हळ्यार सज्जनालांतू लज्जा हें लज्जा स्वरूपी सद्वंश जालांतू आसूं का त्यांची एक चांग कसं की रितीर जीवन करतले जनांक कसले एक वायट केल्यार तांकां लज्जी म्हूण म्हणलेलें ना तांणी केल्लें तांणी समर्थन करून घेताचे तशें जावन हांगा तो वतून सांगता असो तो मस्त प्रेशर करता खंयच्याक म्हळ्यार आव पुण्यवंतालगर कडेन लक्ष्मी स्वरूपी जावन आसता तेंची पापिंगेल घरान तो आव लक्ष्मी रूपी जावन आसता म्हूण सांगून ती देवीक तांणी स्तुती करताच तेची मागीर सांगताच हे देवी तुगेल अचिंत्य रूप जावं असुर नाशकारी जावन आशिल्लें तुगेल पराक्रम जावं देवासुर गणा मध्येन तुगेले एक तूं युद्ध करतना केल्लेलें अत्यद्भुत जावन आशिल्लें तुगेल लीला वर्णन हांव कशी करचें कशी वर्णन करचें म्हूण सांगून तांणी ते पुराय देव ते निमगिताची म्हळ्यार तूं तुगेलें एक रूप अचिंत्य जावन आसा अमर जावन आसा कोणाकय तूं अशें आसा तशें आसा म्हूण सांगूंक कळना तशीची असुर नाशकारी तरी तुगेल पराक्रम कशें आसा त्या पराक्रमा ताजे खातीर अचिंत्य म्हणून म्हणचें तशीच देवासुर गणांक गेले युद्धांतू तूं अत्यद्भुत जावन आशिल्लें युद्ध केलां तें हांव कशें होगळें सोच म्हणून म्हाका कळना तितलें लायक काम तुवें त्या यज्ञान तूं केलां म्हणून तांणी स्तोत्र करता आसताची मागीर सांगताची सर्व जगत्याक कारण करतर तूंची देवी अम्मा म्हूण म्हणटात तांणी अम्मा तूंची कारण करतर जाल्यार तुका त्रिगुणात्मिका म्हणटाची सात्विक राजसीक तामसीक गुणाचे अधिपती तूंची त्रिगुणात्मिका म्हूण म्हणटाची जाल्यार तुका ताजी दोश आसवे खंडीत ना इत्याक म्हळ्यार खंयचे एक उच्चारण करून खंयचे उच्चारणेन म्हण हांगा म्हणटा म्हळ्यार त्रिगुणात्मीक आतां त्रिगुणात्मीक रुपान त्रिगुणात्मीक प्रकृतीनची हांगा सत्कार्य सकडी जावचें सात्विक प्रकृतीची जन चांग कार्य करता जाल्यार राजसीक तामसीक प्रकृतीची जन तांणी केन्नाय करचें काम वायट आसता म्हळ्यार राजसीक जन वायट करता म्हणून राजसीक जन मोहापोण आसताची ते मोहा निमती तांणी तांकां म्हळ्यार एक स्वार्थ येता आमकां आमगेले हे स्वार्थ राजसीक जनांक आसताची आसता हे मेगेले हे म्हाका म्हणून जावका हे मेगेल खातीर केलेले ते राजसीक जनाले एक मोह ते मोहा निमती तांणी दुसऱ्याल कसले मनाक व्हरनाची आतां हे घडलेले पुरे आमगेले एक उदाहरण सांगचें जाल्यार लायक एक कामार असो लायक सांबळ येता कसो की म्हणलें की एक राजसीक मनीस तो त्या वेळार तागेले मनान तो ताणें घडलेलें ताका तागेल बायलेक तागेल चेडवांक इत्याक हांव कश्ट पावन घडलेलें हें म्हाका म्हूण देवान दिलेलें हांव मेगेल खातीर खर्चिता हे राजसीक मनीस तामसीक मनीस तो घोळना नातलो रे कोणकीय घडलेलें आशिल्लें तो तागेल म्हूण करून घेवन तो गम्मा तयार आसता कांपुनकी मारनुकी कसो की तामसी गुण ते तसल्यार हांगा हेंची त्रिगुणात्मिका ती आदी माये तांणी सांगताची देव ती पुराय तूं त्रिगुणात्मिकची जाल्यार त्या त्रिगुणा निमती जावची दोश म्हळ्यार कळना मात सांगिल पळय तसल दोश ते त्रिगुणाची अभिमानिनी जावन आशिल्ले ती आदी मायेक महालक्ष्मीक सकट तो दोश ना परमात्मो आमगेले अंतर्यामी जावनू आसा गीतेन तूं परमात्मो स्पश्ट सांगता कसलें म्हळ्यार हांव सर्व जिवाचे अंतर्यामी जावन तांगेल करीन चांग वायट पुरे कर्म प्रारब्धा समजावन करयत जाल्यार त्या कर्मा निमती आयिल्ले चांग जेवो वायट जेवो खंयचेय लिंपन म्हाका ना म्हणटा तशी हांगाय देव ती पुराय सांगताची कसो म्हळ्यार तूं त्रिगुणात्मिका जाल्यार ताजे कसो की दोश आसा पळय ताजेन तूं लिप्त जावन ना म्हळ्यार तुका ताजे दोशाचे कसलेची बाधक ना म्हूण सांगून हेतु समस्त जगतां त्रिगुणापि दोषैः न ज्ञायसे हरिहरादिभिः अप्यपाराम म्हळ्यार हरिहरा
म्हळ्यार विष्णू सकडी कोण जाल्यार तुगेले विशय कळना म्हूण तशी आमी लेखूनच हांगा हरी हर दिल्यार हांगा ब्रह्म रुद्रादी म्हूण आमी लेखूं येता जाल्यार ती केन्नाय परमात्माक अधीन जावन आसूं देखून ती कसं करता खंयच्या वेळा कसं जाता पुरे परमात्माला अधीन जावन तीण करचें ताजे अर्थ परमात्मान तिका प्रेरण दिवन तीण करचें परमात्मान तिगेल्या मनान दिल्लेलें काम मात्र तीण करचें तशें जावन तीण करचें प्रती विशय कसलो म्हूण म्हणलेलें परमात्मा सुरवेक कोत्तस तें म्हळ्यार तागेल अधीन ती माया जाल्यार ब्रह्मरुद्रादींक कळना त्या म्हळ्यार ती तांकां नियमन करता तशी तांणी सांगची समज तें तुगेले कसल गुणय आमकां कळना त्या म्हळ्यार तूं अपार अपार म्हळ्यार अपरा म्हळ्यार अपारा अपारा जावो अपरा दोन रितीन येता अपरा ती सर्वश्रेश्ठ ती तशी तांणी सांगताची तूं सर्वांक आश्रय दिलेले हें जगतीय पुरे तुगेलेची अंशान जाल्लेलें आतां उपास आमी परमात्माला अंशान जाल्लेलें म्हणलां हें कसं जालें मम एकांशेन स्थितम इदम जगत म्हणून गितेंत कृष्णान म्हणलां जाल्यार आतां हिगेलें अंशान जाल्लेलें म्हळ्यार तेदन लेखूक परमात्मान आदी मायेक तागेले अधीन दवरून घेवन तिगेल करीन जगत सृष्टी करयसिता ह्या विशय मस्त पंत सांगला सुयते बळांती जेवची म्हूण म्हणटाची तसल्यार लक्ष्मी सुयते लक्ष्मी सर्व सृश्टी करता सर्व सृश्टीक जन्म दिता तशें तिका जगत्याचें आम म्हणचें जाल्यार कारण कोण तिगेल करीन तें काम करूं कारण कोण परमात्मा देखून ताका जगत्याची आ न्हू म्हूण सांगून आमी म्हणटाच तशी सगळे जगत्य तुगेले निमती छलतरस तशीची तुका चित प्रकृती म्हणटाची म्हणून तांणी होगळसिताची मागीर सांगता की खंयची उच्चारण करून सर्व यज्ञांतूय समस्त देवगण संतृप्त पावता पळय ते स्वाहा मंत्र तूं तेंची पितृगणाक तृप्ती दिवच्याक म्हणचे तसलें स्वधा म्हूण म्हणलें मंत्र तूं म्हळ्यार हव्य रितीरी देवता कर्म जेवची जाल्यार कव्य रितीरी पितृकार्य जेवचें तंतू स्वाहा 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 म्हणून देवतेंक दिल्यार पित्रांक स्वाहा म्हणून दिल्यार पुरे देवतेंक वता तशें जावन पित्रांक मेळका जाल्यार स्वधा 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 म्हणचें हे दोनी रुपय तिगेलेची महालक्ष्मीलेची स्वाहा रुपय महालक्ष्मीले स्वधा रुपय महालक्ष्मीले आतां पास एक संशय येवच्या पुरो अग्नील बायलांक स्वाहा आनी स्वधा म्हणटाची म्हणटना तसल्यार महालक्ष्मी अग्नील आनी बायल जेवता म्हणलें तशें न्हय तें आतां स्वाहा स्वधा अग्नीले बायलो ते ज्वालेन स्वाहा म्हणलेले अग्नील बायल अग्नील ज्वालेन ते हवी पुरे घेवन अग्नीन पेटोवची जाल्यार स्वधा म्हणलेले ज्वाला ती कव्य घेता पितृकामाचें जाल्यार अग्नीक तें काम मात्र तो वाहक अग्नी जेवो अग्नी बायल जेवो वाहक जाल्यार ताजे मूल कोण परमात्मो अग्नी करीन कोणाक कसलें हवीस पावका तें निर्धार करचें कोणें परमात्मान तशी ताका प्रेरण दिवचें कोणें परमात्मान इंद्राय स्वाहा वरुणाय स्वाहा ते मंत्र मनान तूं प्रेरण करची परमात्मानाची तशी पितृगणांक आनी देवगणांक संतृप्त दिवची तसलें स्वाहा स्वधा मंत्र तूची म्हूण तांणी स्तुती करताची आनी सांगताची हे देवी खंयचे मुक्तीक कारण जतकी जेवो खंयच्यो विशयो आमी लेखूं जायना नतील तसलें कश्टकर जावन आसूचें एक महाव्रत रूप जावन की जितेंद्रिय जन आनी तत्वज्ञान आशिल्ले मोक्ष आकांक्षी जन समस्त दोशादुकून दूर जावन गेल्ले जन तांणी कोण चड जावन पुरे ऋषी मुनी तांणी खंयचे त्या मुनी पुरे खंयचे विशयो तांणी सगळो दीस पळोवका 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 म्हणून मुलं मुक्ती मेळूंक कसल जावका तें चिंतन करता पळय ती पराविद्या म्हळ्यार श्रेश्ठ विद्या मोक्ष विद्या तेंची तूची म्हूण सांगून तांणी होगळसिताची महालक्ष्मीची मोक्ष विद्या म्हूण वय आमी केन्नाय म्हणका कसं न्ही म्हूण म्हळ्यार
माये दुखून मुक्त जाल्यार मात्र देव आमकां मेळटा. आमी गितेंत पडिला तशी माये दुखून मुक्त जावपाक जाल्यार आमी देवाले मागता. देव आमकां माये दुखून मुक्त करता. तीक म्हळ्यार मुक्त करता म्हळ्यार कसो तिका प्रचोदन दिता. तिगेल तें एक माया मोहा दुखून आमकां चडवाय म्हूण सांगून तिका प्रचोदन दिता. ती आमकां सर्व माया मोहा दुखून चडवयता. हाका हांव एक पंत काणी सांगला कसलें म्हूण म्हणल्यार रामायणांतू ते एक रामान येद्रा वच्चे सीतेन मध्येन तूं मागशी लक्ष्मणान मच्चे हे एक हाका एक तात्वीक अर्थ आसा म्हणून हांव सांगिल्लो आसा. राम परमात्मो लक्ष्मण जीवात्मो म्हूण लेखल्यार ती मध्येन तुल सीता माया म्हळ्यार महालक्ष्मी ती माया तिगेले माये दुखून सोडोन घेतल्यार म्हळ्यार ती पळय ताणें लक्ष्मणान सांगचास की तूं जितके ते शाणवस जेव अशाणवस म्हाका अण्ण दिसना म्हळ्यार जिवात्माक परमात्मो दिसना. केन्ना माया तांगेले येद्रा दुखून तेकड बतकी म्हळ्यार माया तांकां बाद दिना नशी बदीन सरतकी ते बदीन सोरका जाल्यार तिका परमात्माला आदेश जावका. केदन माया बदीन सरता पळय त्या वेळाक परमात्मा आमकां दिसता. तशें हांगा मोक्ष विद्या तुची म्हूण कसो खातीर सांगचें म्हूण म्हळ्यार तिगेल निमती जावनूची आमकां परमात्मा मेळटा म्हूण म्हणलें तिका मोक्ष विद्या म्हूण म्हणटाच. मागीर तो सांगता तांणी सांगता देव तूं शब्दस्वरूपी तुची सर्व वेद तुची ऋग्वेद यजुर्वेदाक आश्रय मागीर एक सामवेद म्हळ्यार तांतू गायन मंत्र चड हे मागीर तुची सगळेच जगत्याक प्रकाश दितली वेद माता म्हणून घेवन ऋग्वेद यजुर्वेद सामवेदाचे अभिमानिनी जावन आशिल्ली आनी षडगुण संपन्न जावन आशिल्ली तुची जगत्याचे पालन करच्याक कसल सकट जावका पळय ते पुरे तुवें दिवचे. सर्व जगत्याचे दुःख नाश करचे तुवेची म्हूण म्हणटाचे म्हळ्यार वेदा मुखांतर परमात्माक आराधन करूंक अनुकूल करून दिवचे तिणेची महालक्ष्मीन. तशीची आवसुलवरी वात्सल्य जिवांगेल वयर दाखोवन जिवांक मोहा माये दुखून सोडवाचें ते महालक्ष्मीनाची. तशी तांणी सांगताच कसले सर्व शास्त्राचे विशय कशी शिकून काडयत ते कोण शिकून काडयत ते मेधाशक्ती बुद्धीशक्ती स्मरणशक्ती आशिल्ल्या जनान म्हणचे ते स्मरणशक्ती दितली तुची. दुर्गम जावन आशिल्लें हे जगत्य संवसार आयल्याचे आमी हे संवसार दांटून वचुका ताका एक आधार रूप कोण नौका रूप तिची तूं दुर्गा देवी तुची. आनी तुका असंगी म्हणटाची. असंगी म्हूण म्हळ्यार असंग म्हळ्यार खंयच्यानूय आसक्ती नातिली म्हळ्यार इंट्रस्ट नातिली. आमी म्हणटा पळय म्हाका इंट्रस्ट ना ते आसक्ती न्ही. आसक्ती म्हूण म्हळ्यार सक्ती म्हूण म्हळ्यार तें म्हाका जावका हें म्हाका जावका म्हाका जिब्बेक रुची जावन रांदप जावका कान्ना लायक म्युजीक आयकुका हें पुरे संग आसक्ती म्हूण म्हणचें. एक दीस कसले एक अभ्यास जाल्यार पांय दुखून ताजी अभ्यास चड जाता हें चट संग सकट म्हणटा हांगा आसक्ती म्हूण म्हळ्यार कसले चटा विशयी न्ही. हांगा आसक्ती म्हूण म्हळ्यार चंग विशयाची आसक्ती. तशी ते तुची आनी मधुकैट शत्रू जावन आशिल्लें परमात्माले वक्षस्थलांत तूं न्हिदून नासता लक्ष्मी तुची आनी रुद्र समेत तुगेले तागेलें कार्य साथ चुका जाल्यार तुगेलो अनुग्रह मागता आनी की देवी स्तुती आस त्या पायच्या दिसाक आमी श्रीदेवी महात्मेन तूं पळोवया. आजी सांगिल्लें देवी महात्मेची काणी परमात्माले तशीची देवीले तशी गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.